नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ज्योती एंटरप्राइजेस कन्स्ट्रक्शन यूट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका सोसायटीचं इंटरनल, एक्सटर्नल आणि टेरेसबद्दलची काही माहिती देणार आहे. मित्रांनो, आता आपण बिल्डिंगच्या गेटमध्ये एंट्री केली आहे आणि तुम्ही पाहू शकता या बिल्डिंगला आता ज्याप्रमाणे तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे त्याची कंडिशन बऱ्यापैकी आहे. पण आता आपण जवळून पाहणार आहोत की सध्या बिल्डिंगची परिस्थिती काय आहे. ह्याला आपण टायबीम म्हणतो. आणि ज्या टायबीमच्या पाठीमागे तुम्ही जी प्लंबिंगची लाईन बघताय त्यात WC लाईन 110 mm, बाथरूम लाईन 75 mm आणि गॅस लाईन 63 mm, तसंच GI लाईन डाऊनटेक 25 mm म्हणजेच 1 इंच, 19 mm म्हणजेच पावणा इंचाची लाईन, 12 mm म्हणजेच अर्ध्या इंचाची लाईन, या सगळ्या लाईन तुम्ही ह्या डक्टमध्ये पाहू शकता. या सर्वांमध्ये काही पॉईंट लिकेज आहेत, ते ॲज पर रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही रिपेअर करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला इथेही डेडवॉल दिसते आणि त्या डेडवॉलवर काही रफ अशा क्रॅक्स दिसत आहेत. त्या क्रॅक रफ असल्यामुळे डेडवॉलमधून लिकेज असण्याचे सोर्स आहेत. डेडवॉलवर पावसाचा मारा जास्त लागतो, त्यामुळे इनसाइड बेडरूममध्ये हॅवी लिकेज होते. त्याला पर्याय म्हणून आम्ही डेडवॉलवर टेक्स्चर ॲप्लिकेशन करण्याचं सजेशन देतो. आता आपण टेरेसवर आलोय. ही आहे OHWT म्हणजेच ओव्हरहेड वॉटर टँक. आता आपल्याला बघायचं आहे की आपली वॉटर टँक लिकेज आहे का. तर ते कसं ओळखायचं. जर समजा सिलिंग अशा प्रकारे डॅमेज दिसली तर समजून जायचं आता वॉटर टँकने लिकेज व्हायची सुरुवात केली आहे. आणि बऱ्याच वेळा वॉलपीसमधून सुद्धा लिकेज असतं. आणि टँक लिकेजला कशा प्रकारे रिपेअर करायचं हे कळतं टँकच्या इनसाइड एरियाची कंडिशन बघून. म्हणजेच ब्रिक बॅट कोबा करायचा की फक्त IPS किंवा फूड ग्रेड कोटिंग करायची की इंजेक्शन ग्राउटिंग. आपण आता टेरेसच्या फ्लोरिंग एरियाला पाहतोय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे संपूर्ण फ्लोरिंग अनइवन सरफेस आहे आणि रेन वॉटरच्या आउटलेटमधून सुद्धा पाणी पास होत नाहीये. लकीली आज पाऊस पडल्यामुळे आम्हाला बघायला मिळालं आणि तुम्ही पाहू शकता जागोजागी कशा प्रकारे पाणी थांबलंय. आणि जर पाणी रेन वॉटरमधून पास होत नसेल तर तेथे लिकेज होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात वाढतात. येथे आपण 2 प्रकारे काम करू शकतो. ब्रिक बॅट कोबा करून IPS किंवा फक्त IPS करून ॲज पर क्लायंट रिक्वायरमेंटप्रमाणे. पण दोन्हीही कामांमध्ये आपण प्रॉपर पद्धतीने टेरेस सरफेसला रिपेअर करू शकतो. तुम्ही पाहू शकता पॅरापिट वॉलवर बॉटम साईडला या ठिकाणी एक कणी असते आणि त्यामुळे पाणी कट होते व त्यापासून सुद्धा टेरेसवर फ्लोरिंग डॅमेज होण्याचे चान्सेस कमी होतात. आणि आपण पाहू शकता येथे कणी हा प्रकार आपल्याला बघायला मिळत नाही. आता आपण पाहणार आहोत पॅरापिट टॉप. पॅरापिट टॉपचा जो स्लोप असतो तो ऑलवेज इनसाईडला असावा. आपण सध्या पाहतोय येथे इनसाईडला स्लोप नाही आहे आणि पॅरापिट टॉपच्या इनसाईडला 3 ते 4 इंचाची पट्टी असते. त्याला आपण पाणीपट्टी म्हणतो. आणि त्या पाणीपट्टी बनवण्यामागचं कारण असं की पावसाचं पाणी सलग खाली न येता 3 ते 4 इंचामध्येच कापलं जातं आणि पूर्ण पॅरापिट वॉल डॅमेज होण्यापासून वाचली जाते. आता आपण आहोत इंटरनल फ्लॅटमध्ये आणि आपण पाहतोय एक्सटर्नल डेड वॉलच्या आतली इंटरनल वॉल जी ऑलवेज बेडरूममध्ये येते. आणि तुम्ही पाहू शकता डेड वॉल डॅमेज असल्यामुळे त्याचा इनसाइड वॉलवर काय परिणाम होतो. आता आम्ही काही फ्लॅटचे इंटरनल सर्वे करत आहोत, त्याचे काही दृश्य. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा विंडोच्या खाली
कलरची पपडी वगैरे निघते, किंवा विंडोच्या खालच्या भिंतीला पावसाळ्यात ओलावा असतो, तेव्हा तुम्ही बघू शकता स्लायडिंग विंडोला फिक्स करताना जे ड्रिल करून खिळे मारले जातात, त्यामुळे जेव्हा पावसाची झड येते तेव्हा ते पावसाचं पाणी या खिळ्यांच्या जागेतून सुद्धा आत येतात, किंवा ग्रेनाइट फ्रेमच्या जॉईंटमधून सुद्धा पावसाची झड येण्याचे चान्सेस असतात. आणि पावसाळ्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या सीझनमध्ये असं होत असेल तर आपण जी प्लास्टर करताना रेती वापरतो त्याच्यातलं सॉल्ट कंटेन बाहेर येतं आणि त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारे भिंतीला पापडी येऊ शकते.